जय हरी विठ्ठल. मंडळी, आपल्या वारी विशेष मालिकेच्या दुसऱ्या भागात तुमचं मनपूर्वक स्वागत. मागच्या भागात आपण वारीची सुरुवात आणि वारकरी संप्रदायाचा इतिहास जाणून घेतला. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, वारीत संतांची पालखीच का निघते? संत स्वतः तर आज आपल्या सोबत नाहीत, मग त्यांच्या पादुकाच का नेल्या जातात? आणि दिंडी म्हणजे नेमकं काय? आज आपण या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. पालखी म्हणजे काय? पालखी म्हणजे फक्त एक सुंदर रथ नाही, ती म्हणजे संतांच्या स्मृतींचा आणि त्यांच्या शिकवणींचा जिवंत सन्मान. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज आणि इतर संतांनी आयुष्यभर लोकांना भक्ती, सेवा आणि समानतेचा संदेश दिला. आज ते प्रत्यक्ष आपल्या सोबत नसले तरी त्यांच्या पवित्र पादुका त्यांच्या उपस्थितीचं प्रतीक मानल्या जातात. म्हणूनच त्या पालखीत ठेवून लाखो भक्त पंढरपूरकडे चालतात. मंडळी, एक प्रश्न, मूर्ती का नाही, पादुकाच का? यामागे खूप सुंदर भावना आहे. पादुका म्हणजे संतांनी चाललेल्या पवित्र मार्गाचं प्रतीक. त्यांच्या पावलांवर पाऊल ठेवून आपणही सत्य, प्रेम आणि भक्तीच्या मार्गाने चालावं, हा त्यामागचा संदेश आहे. म्हणूनच वारकरी पालखी समोर अत्यंत आदराने नतमस्तक होतात. पालखीचे दर्शन इतके महत्वाचे का? तर असं मानलं जातं की पालखीचं दर्शन म्हणजे संतांच्या कृपेची आठवण. वारकरी टाळ, मृदंग आणि अभंग गात पालखी सोबत चालतात. त्या क्षणी तिथे श्रीमंत, गरीब, लहान, मोठा असा कोणताही भेद राहत नाही. सर्वजण फक्त विठ्ठलाचे भक्त असतात. हीच वारकरी परंपरेची खरी ओळख आहे. आता आणखी एक महत्वाचा प्रश्न, दिंडी म्हणजे काय? दिंडी म्हणजे वारकऱ्यांचा शिस्तबद्ध समूह. प्रत्येक दिंडीचा प्रमुख असतो. त्या समूहात सर्वजण एकत्र चालतात, एकत्र भजन करतात, एकत्र भोजन करतात आणि एकमेकांची सेवा करतात. दिंडीत शिस्त, वेळेचं पालन आणि परस्पर सहकार्याला खूप महत्त्व दिलं जातं. म्हणूनच लाखो लोक सहभागी होऊनही वारी इतके सुंदर पद्धतीने पार पडते. मंडळी, दिंडी आपल्याला फक्त चालायला शिकवत नाही, ती शिकवते एकता, शिस्त, सेवा, नम्रता आणि सर्वांना आपलंच मानण्याची भावना. हीच खरी वारीची ताकद आहे. मंडळी, आज आपण जाणून घेतलं पालखी म्हणजे काय, संतांच्या पादुका का नेल्या जातात आणि दिंडीचं महत्त्व काय आहे. पण वारीत प्रत्येक वारकऱ्याच्या गळ्यात तुळशीची माळ का असते? टाळ, मृदंग आणि भगवा ध्वज यामागचे रहस्य काय आहे, याची अतिशय रंजक माहिती आपण पुढील भागात जाणून घेणार आहोत. तोपर्यंत पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. जय हरी विठ्ठल.